नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्ध भगवान अनंत आनंदामध्ये आहेत। एक ती पूजा आहे पूजांजलीमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी अजर आहेत, अमर आहेत, अजर अमर अविकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम, असं छान आहे ते का। असं आपण जर आपल्या आत्म्याला लक्ष ठेवून जर ते म्हणलं ना तर एक आनंद येतो फार। आम्ही असं ते ही पूजा कुंभोज बाहुबलीच्या भगवंतांच्या समोर बसून केली होती। असं एक इतका आनंद आला होता ना, बस अभेद आनंद की सिद्ध आहे मी, अजर आहे, अमर आहे, अविकल अविकारी आहे, अविनाशी आहे। तर अशा सिद्ध स्वभावाचा अनुभव करण्यासाठी म्हणून हे पूजन आपण करतोय। तर ह्याला भावाष्टक नाव दिलं का दिलं? भावपूर्वक आहे ना। आणि भेदरूप त्यांची सिद्धांची पूजा नाही आहे, तर सहज सिद्ध म्हणत असताना आपला स्वभाव दाखवायचा आहे। सहज सिद्ध म्हणून त्यांचं नाही स्वरूप गुणगान करायचं आहे। तर पहिल्यांदा आपण सिद्धांची पूजा करतो की ठीक आहे, अवलंबन म्हणून आपण त्यांना ठेवतोय समोर, पण तरीसुद्धा त्यांची पूजा नसून ती आपण स्वतःला संबोधन करून त्या सिद्ध आत्म्याची पूजा आहे। आणि पूजा म्हणजेच काय? अनुभव, पवित्रतेकडं जाणं, ह्याला म्हणलं पूजा। तर जलाच्या अर्घ्यामध्ये त्यांनी सांगितलं काय पाठ आहे, काय अर्थ सांगितलं? समता रसाची धारा, जेव्हा आपण त्याचं अवलंबन घेतो त्यावेळेस त्याच्याद्वारे जन्मजरा मरणाचा नाश होतो। जेव्हा मी समता रसाचं प्राशन करतो किंवा माझ्या मनरूपी पात्रामध्ये मी त्या समता रसाला भरतो, त्यावेळेस तिथं माझे सगळे दोष नष्ट होतात। जन्म जरा मृत्यू या सगळ्या दोषांचा नाश करण्यासाठी मी जल चढवतो। कुठं? म्हणजे त्या सिद्धांना, आणि या सिद्ध आत्म्याला मी जाणतो, तर त्याच्याद्वारे सगळ्या दोषांचा नाश सहज होतो। म्हणून तिथं समता रसाचं त्याला सुधारस म्हणलं। सुधा, धा म्हणजे बुद्धी, ज्यांची किंवा जिथं बुद्धी चांगली झाली असं ते कुठलं स्थान, कुठली पर्याय, तर ती सांगितली समतारूप पर्याय, शुद्धोपयोगाची पर्याय। त्यामध्ये आपल्याला आपल्या सहज बोधरूपी आत्म्याचा आनंद झाला, जो रमणीक आहे म्हणजे सुंदर आहे। तर त्याला जाणण्याची कला म्हणजेच शुद्धोपयोग। दुसरं सांगितलं चंदनाच्या अर्घ्यामध्ये काय सांगितलं होतं? सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलीनायकं सहज सिद्धमहं परिपूजये। तर संपूर्ण कर्मकलंकांचा नाश करणारे किंवा नाश करण्याची शक्ती कशामध्ये आहे हो? सगळ्या कर्मांचा नाश करण्याची शक्ती शुद्धोपयोगामध्ये आहे। तर त्याला नाव दिलं त्यांनी अमल भावरूपी सुवासित चंदन। ॲक्च्युली सगळीकडं त्यांनी विशेषण केलं आहे शुद्धोपयोगाचं। शुद्धोपयोग विशेष्य आहे आणि सगळी ही विशेषणं आहेत असं माताजींनी काल सांगितलं। म्हणजे विशेषण रूपाने वाचा जे सगळे आहेत ते। मग तिथं शुद्धोपयोगाला ही विशेषण, म्हणजे सुवासित चंदनाच्या द्वारे कर्मकलंकांचा नाश कसा होणार आहे?
म्हणजे अमलभाव हे सुवासित चंदन आहे. मग ते अमलभाव म्हणजे शुद्धोपयोग. मग त्या शुद्धोपयोगाच्या द्वारेच कर्मकलंक नष्ट होणार आहेत. म्हणजे चंदनाचं कार्य काय हो? शीतलता देणं, म्हणजे दाह नष्ट करणं. मग जो कर्मरूपी दाह आहे, कर्मांचा उदय चालू आहे, काय म्हणायचं, भवदाह, भवरोगाचा दाह जो आहे त्याचं शमन करण्याची शक्ती कशामध्ये आहे? तर अमलभावरूपी शुद्ध उपयोगामध्ये. तर त्या सुवासित चंदनाच्या द्वारे अनुपमान गुणावली नायकम म्हणजे काय? अनुपम म्हणजे ज्याला उपमा देता येत नाही कशाची, अशा गुणांचा समूहरूप असणारा सिद्ध आत्मा किंवा ते सिद्ध, त्यांची मी पूजा करतो. कशाच्या द्वारे? चंदनाच्या द्वारे. कशासाठी? संसार तापाचा नाश करण्यासाठी. आणि तो संसार ताप का आहे? कारण कर्मरूपी कलंक अजून नष्ट झालेला नाही. म्हणून सांगितलं ज्या समयात शुद्धोपयोग प्राप्त झाला त्या समयात निर्जरेची प्रोसेस सुरू झाली. म्हणून म्हणलं की त्याचा आश्रय घ्या आणि सहज सिद्ध स्वभावाला जाणा, तर आपल्याला संसार ताप राहणार नाही. तर आज बघायचं आपल्याला तंदुलाचा अर्घ्य. सहज भाव सुनिर्मल तंदुलै, सकल दोष विशाल विशोधनै, अनुपरोध सुबोध निधानकं, सहज सिद्धमहं परिपूजये. छान चिंतन झालं याच्यावर माझं. काय सांगितलं म्हणजे ॲक्च्युली त्यांनी शब्द असे सगळीकडं सेम वापरले, सगळं वापरले, पण शेवटी त्यातून गाभा काढायला यायला पाहिजे. म्हणजे आता विशेषण काय दिलं? शुद्धोपयोगाला विशेषण काय दिलं? आता सहज भावरूपी सुनिर्मल तंदुलैही, म्हणजे कसले तांदूळ वापरायचे? शुद्धोपयोगरूपचा तांदूळ. म्हणजे काय? अखंडतेचं प्रतीक आहे ते तांदूळ हे. मग ते कशासाठी? तर अक्षय स्वभावाच्या प्राप्तीसाठी. मग त्यामध्ये कसं सांगितलं की पूर्ण त्याचा अर्थ बघू पहिल्यांदा. सहज भावरूपी सुनिर्मल तांदळाच्या द्वारे सकल दोष कसे? विशाल अशा दोषांचं विशोधनही, विशोधन करणारं कोण आहे? तर तो शुद्धोपयोग आहे. म्हणजे निर्मल परिणामांच्या द्वारे आपल्याला आपल्या दोषांचं शोधन होतं आणि ते नष्ट करण्याचा तो एक मार्ग आहे. अशा अनुपरोध म्हणजे काय? उपरोध म्हणजे अडथळा किंवा बाधा किंवा विरोध. तर अशा अनुपरोध म्हणजे ज्याला कसलाही आता बाधा नाही, विरोध नाही, अडथळा नाही, अशा त्या सुबोध म्हणजे चांगलं ज्ञान किंवा पूर्ण ज्ञान म्हणजे केवल ज्ञान. आता केवल ज्ञान जे की अनुपरोध रूप आहे, त्याच्या निधान स्वरूप, त्याचं स्थान स्वरूप, त्याचं निलय स्वरूप जे सिद्ध आहेत त्यांची मी पूजा करतो. आणि तसा माझा स्वभावसुद्धा अनुपरोध बोध निधान रूप आहे. मग त्या सिद्ध आत्म्याची मी पूजा करतो, म्हणजे त्याला मी जाणतो, अनुभव घेतो, असं सांगितलं. सहज भाव म्हणजेच शुद्ध भाव, निर्मळ भाव. तर तिथं माताजींनी काय घटवलं होतं काल? विशोधन करतं. काय म्हटले? रिफाईंडचं काय सांगितलं काल? पूजा करत असताना आम्हांनी काय सांगितलं? रिफाईंडचं काहीतरी सांगितलं. ऐकलंय का प्रवचन आम्हांचं कालचं? म्हणजे मी ते ऐकत असताना तर ते रिफाईंड तेल काय असतं? शुद्ध केलेलं, एकदा नाही, रिफाईंड, परत. हां, मग ते असं रिफाईन केलेलं असतं ना.
तर तिथं जसं त्या दोषाला काढून टाकलं जातं, पुन्हा पुन्हा त्याचं शुद्धीकरण केलं जातं, तसं इथं सांगताय तुमच्या पर्यायामध्ये जी काय दोष आहेत जे घडत आहेत तर त्याचं शोधन, त्याचं शुद्धीकरण कसं होणार. शोधन म्हणजे शोध घ्यायचा आणि मग शोधून त्याला काढणार. दोष बघून तसंच राहिलं तर, तसंच घेऊन बसलो तर शुद्धीकरण होणार नाही. समजलं की हा दोष आहे तर त्याला आपण टाकणार, काढणार, नष्ट करणार आणि मग शुद्धीकरण होणार त्याच्याद्वारे. मग असं सांगितलं तिथं की माझ्यामध्ये अनादीपासून, आज सकाळी आम्ही हे वाचलं की कर्माचा आणि जीवाचा अनादीपासून संबंध आहे. तर त्यांनी काय विचारलं होतं, जीवामध्ये कर्म कलंक कोण घातले. हां, तर त्यांनी उदाहरण दिलं, तिळामध्ये तेल कोण घातलं म्हणले. हां, म्हणजे तो स्वभाव आहे त्याचा किंवा अनादीपासून तसंच आहे. असं नाही आहे की तीळ पहिला तयार झाला आणि मग त्यात तेल भरलं, ऊस पहिला कांडकं आलं मग त्यात रस भरलं, कसं असं तर नाही. मग जरी ते छोटं आहे, जरी ते काय म्हणायचं अपक्व आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय म्हणायचं ते अपक्व रस आहेच किंवा ते तेल कमी का असेल आहेच. मग जेव्हा ते पक्व होतं तर तेव्हा सांगितलं त्याच्यामध्ये रस भरला जातो, तेल भरलं जातं. मग तसं म्हटलं इथं सुद्धा की म्हणजे तिथं सांगितलं उदाहरणामध्ये की तसं कर्म आणि जीवाचा अनादीपासून संबंध आहे. कर्माला कोणी घातलं असं नाही आहे जीवामध्ये आणि मग तो संबंध नष्ट कोण करणार. नष्ट होतो की नाही होत. तर तो कसा नष्ट होणार ह्याच्यासाठी सांगितलं की त्याचं विशोधन करा. इथं हे सांगायला लागलेत की ते कर्म आहे, तो दोष आहे, तो माझा स्वभाव नाही आहे, ते विभाव आहेत, ह्याचं ज्ञान झालं तर त्याचं शुद्धीकरण होणार, ते आपल्यापासून दूर करता येणार. पण आपण त्याला दोष म्हणून पाहत नाही, स्वभाव म्हणून पाहतो, त्यामुळं तिथं त्याच्यापासून दूर जात नाही. म्हणून म्हणतात की संपूर्ण दोष जे कसे आहेत अनादीपासून केलेले आहेत. दोष किती आहे तो आता तुमच्याजवळ माहीत आहे. कर्म जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर किती कर्म आहेत आपल्याजवळ. अनंत परमाणूंचा बंध आहे आत्ता आपल्याजवळ सुद्धा. कार्बन वर्गणा ज्या बनल्या गेल्या त्या बंद झालेला ऑलरेडी अनंत परमाणूंचा स्कंद आहे आणि परत भविष्यात होणारे रेडी आहेत पुढं. असं तुम्ही परिणाम करा की लगेच बांधले जाणार. म्हणून उद्याचं गेला लग्नाला तर असे सगळीकडून कर्म येणार आणि आपल्याला बांधणार आहेत. आणि इथं राहिलो तर सगळ्या कर्मांची निर्जरा सगळ्यांना पाठवून द्यायचं. म्हणजे सगळ्या कर्मातून सुटणार आपण. बघा कुठं जाता आता कर्मामध्ये जाणार का आपल्या घरामध्ये राहणार. म्हणजे तिथं असं दोष काय म्हणायचं असे परिणाम असे विभाव आपण सहज करतो आणि त्याच्या निमित्तामध्ये सगळ्या कर्मांचा आश्रय होऊन दोषाला प्राप्त होतो आपण. म्हणून सांगतायत की त्या दोषाचं अखंड सांगायचं होतं मला की अक्षतासाठी का सांगितलं हे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं का विशेषण वापरलं ह्याच्यासाठी थोडंसं चिंतन करायचं जेव्हा चढवतो त्यावेळेस. की अक्षत कसं आहे ज्याचा क्षय नाही होणार आणि जे परत बोललं तर उगवणार नाही असं आहे. मग असं शुद्धीकरण करा आता स्वभावाचं शुद्धोपयोगाच्या द्वारे की पुन्हा तसे दोष उद्भवणार नाहीत. जे की मी अनादीपासून केलेले आहेत ते दोष पुन्हा होणार नाहीत. असं अक्षय शुद्धता मला प्राप्त हो ह्याच्यासाठी मी निर्दोष अशा सिद्ध आत्म्याला शरण जातो. म्हणजे कोण आहे तो मी स्वतः. म्हणून त्या अनुपरोध सुबोध निधान स्वरूप सिद्ध परमात्म्याला मी पूजतो किंवा त्याची मी आराधना करतो, त्याला मी शरण जातो. तर त्यांनी इथं एक उदाहरण घेतलं त्यासाठी की सहज भाव कशाला म्हणायचं. जो किसी आलंबन के बिना रहता है वह सहज भाव है. पर्यायगत सहज भाव तो सिद्धों के है. द्रव्यगत सहज भाव
सभी आत्माओं के है, आपल्याजवळ आहे तो सहज भाव सगळ्या आत्म्यांजवळ आहे, तो सहज आहे, कोणी बनवलेला नाही आहे किंवा त्याला पराची अपेक्षा नाही. स्वयं का आलंबन लेकर अनुरूप विशेष प्रकट कर सकते हैं. निश्चय से हम अंतस्थ सहज सिद्ध भगवान के अवलंबन से अपने सहज भाव की व्यक्ति करेंगे, किंतु निमित्त रूप से सिद्ध भगवान के सहज भाव को आलंबन बनाते ही है. निमित्त रूपाने त्यांना अवलंबन बनवतोय, पण निश्चयाने स्वतःच्याच आत्म्याला पण लक्ष करून जाणतोय. यहाँ इन भव्य पुरुषों के संवर तत्व और आश्रव तत्व एक साथ चल रहे हैं. चांगलं सांगितलं. काय म्हणले? म्हणजे एक चिंतन आहे ते. संवर तत्व आणि आश्रव तत्व युगपत चालू आहे. का? कसं? म्हणजे हे जे आता त्यांनी एक्सप्लेनेशन केलं ना, त्या सिद्धात्म्यांना मी लक्ष करतो आणि निज सिद्धात्म्याची पूजा करतो. त्यावेळेस संवर आहे. मग दोन्ही एका वेळेस चालू आहेत, हे धारा सांगायची आहे. काय कळलं? जेव्हा आपण सिद्ध भगवंतांचा आश्रय घेतोय, त्यांचं पूजन करतोय, भक्ती करतोय, गुणगान करतोय, तर शुभ भावात आहे. मग शुभ भाव आश्रव रूप आहेत का निर्जरा रूप आहेत, संवर रूप आहेत? शुभ भावाने आश्रव चालू आहे, त्यामुळं आश्रव पुण्याचा आणि बंध चालू आहे. म्हणून जोपर्यंत त्या सिद्धांचं अवलंबन आहे तोपर्यंत तुम्हाला आश्रव तत्व आहे. आणि जेव्हा स्वतःचं अवलंबन घेतोय, सिद्धात्म्याला जाणतोय, तिथं ते त्या कर्मांना आळा बसला, त्याला म्हणायचं संवर. म्हणून म्हणतायत की दोन्ही धारा युगपत चालू आहेत, रोखले, कर्म यायचे थांबले. म्हणून आश्रव तत्व आणि संवर तत्व भव्य जीवांचे युगपत चालू आहेत. निमित्त के आश्रय से आश्रव तत्व और स्वभाव के आश्रय से संवर तत्व हो रहा है. सहज भाव की दृष्टि में संवर होता और पराश्रय की दृष्टि में आश्रव होता. पराश्रय म्हणजे त्या सिद्धांचा आश्रय, जोपर्यंत त्यांचा आश्रय तोपर्यंत आश्रव आहे. सो यहाँ जो सहज भाव है वह मूर्ति या गुरु आदि के अवलंबन से लेने वाला सहज भाव नहीं है. जे तुम्हाला सांगतायत ना इथं सगळीकडे सहज भावाचं अवलंबन. मग सहज भाव म्हणजे कुठला भाव? शुभ भाव म्हणजे सहज भाव नाही, तर कुठला भाव आहे? शुद्ध भाव म्हणजे सहज भाव आहे, हे सांगायला लागले. किंतु आत्माश्रित भाव से होने वाला ही सहज भाव है. तो ऐसे सहज भाव रूपी अत्यंत निर्मल भाव से मैं पूजा करता हूँ. मैं आपको काहे से पूजूं? आप तो अपनी ही चीज़ से पूजे जा सकते हैं. आपकी पूजा का साधन आप ही बन सकते हो. म्हणजे तुमची पूजा करणारे तुम्हीच आहे, माझी पूजा मी करू शकतो. समजते का? म्हणजे अद्वैत नयाने सांगायला लागले. पूजा करणं म्हणजे अनुभवणं. मग तुमचा अनुभव मी घेऊ शकत नाही, त्यामुळं तुमची पूजा करण्यामध्ये समर्थ तुम्हीच आहात, मी नाही आहे. मी पूजा करणार तर स्वतःचीच करणार. काय कळलं सांगा? हां, म्हणजे पूजा करताना सिद्धांची मी पूजा करतो असं म्हणत असताना द्वैत झाला, पण ॲक्च्युली सिद्धांची पूजा करणारे आहेत. म्हणजे पूजा करतात म्हणजे जाणतात, हां, स्वतःला ते ग्रहण करतात, तर ती त्यांची पूजा. आणि माझी पूजा म्हणजे घरात आहे ना पूजा. कुठे आहे पूजा? पूजा कुठे आहे हो? पुण्याची पूजा कुठे आहे विचारायला हो? हां, चेणके पूजा. हां, जसं मी माझ्या स्वभावाला जाणलं तर माझी पूजा झाली. हां, तसं सिद्धांची पण पूजा. हे नवीन कळलं. काय? सिद्ध सुद्धा पूजा करतात, माहिती आहे का? काय म्हटले मी? सिद्ध सुद्धा पूजा करतात. असं कधी ऐकलंय का आपण? काय स्वतःला जाणते. हां, म्हणजे इथं स्वतःला लावताना तर लावतोय की आपण सहज. काय? पवित्र आत्म्याकडे जाणं ही पूजा आहे. मग ते तर पवित्र आत्म्याकडेच जात आहेत नित्य अनंत काळापर्यंत, त्यामुळं ते तर निरंतर पूजेत आहेत. आणि आपण थोडा वेळ पूजा करतोय आणि सोडतोय, तरी थोडा वेळ त्यांचं अवलंबन घेतोय आणि बाहेर येतोय, पण ते निरंतर पूजा करतायत. म्हणून सांगतायत इथं की स्वाश्रित भाव सहज होते हैं, पराश्रित भाव नहीं, क्योंकि पराश्रित भाव
निमित्त की दृष्टि से होता है। सो हे भगवान, अब मेरे निमित्त की दृष्टि हटकर उपादान की ओर गई है और सहज भाव जागृत हुआ है। इससे ही आपके दर्शन कर सका हूँ, इसकी दृष्टी रही आवे. म्हणजे मला माझ्या स्वभावाचीच दृष्टी राहो, आता पुन्हा मला बाहेर पडायचं नाही, अशी भावना करून मी तुमच्यापर्यंत आलोय किंवा तुमच्या शरण आलोय. मग ते असते ना काय रिसर्च सेंटर असते माहिती आहे काय असतं ते रिसर्च सेंटर काय असते तो हां मिहिरा रिसर्च सेंटर काय असते पद्मा नाही नाही हां बोला तिथे रिसर्च करतात ना कशावर सायंटिस्ट हां कशावर रिसर्च करतात नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय नवीन नवीन गोष्टींचं डेव्हलपमेंट करायचं असतं त्याला म्हणतात रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग रिसर्च सेंटर असतात ना जे तर ते रिसर्च म्हणजे काय काहीतरी शोध लावणं हां संशोधन करणं. तर आता आमच्या फील्डमध्ये नवीन नवीन मेडिसिन होते त्याच्यामध्ये रिसर्च करायचे. मग ते करायला एक प्रोलॉंग्ड प्रोसिजर असते. असं लगेच फास्टमध्ये नवीन नवीन ड्रग्स तयार होत नसतात. म्हणजे कुठला तरी रोग नवीन आला तुम्हाला आणि लगेच आम्हाला मेडिसिन पाहिजे म्हटलं तर मग ते कुठला तरी इकडचं तिकडचं देतात आणि घ्या म्हणून सांगतात. पण त्याचं निदान करून त्याला बरोबर ते नष्ट करणारंच औषध पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून जे केलं जातं ते सेंटर म्हणजे रिसर्च सेंटर बरं का. तर तिथं काय केलं जातं एक प्रोडक्ट लॉन्च केला एक मेडिसिन लॉन्च केलं तर त्याच्यामध्ये काय गुण आहेत काय दोष आहेत ह्याचं सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि मग त्याचे प्लस मायनस पॉईंट्स काय म्हणायचं त्याचे बॅड इफेक्ट्स काय आहेत त्याचं साईड इफेक्ट्स काय आहेत सगळं हे चेक केलं जातं. फायदे तोटे सगळं बघितलं जातं आणि मग त्यातले दोष कट करून गुणग्रहण केले जातात आणि मग त्याच्यामधून नवीन डेव्हलपमेंट होतं. तर कशासाठी सांगत होते हे मग आत्ता काय झालं म्हणून कोरोनाच्या काळामध्ये असं कोरोना फास्ट आलं ना तुमच्याकडे आणि तुम्हाला फास्ट मेडिसिन पाहिजे होतं. मग काय केलं तुम्ही त्याला टाईम दिला नाही. जे काय ड्रग्स तयार केले त्यांनी जे काय वॅक्सिन म्हणून काढलं त्याला थोडंसं टाईम पिरियडच द्यावा लागतो. एक 6 महिने म्हणा त्याचे इफेक्ट्स कळण्यासाठी हां त्याचे रिझल्ट्स कळण्यासाठी म्हणून. पण तुम्ही वेळ दिला नाही म्हटल्यावर भोगा आता सगळ्यांनी ज्यांनी वॅक्सिन घेतले ते भोगायला लागलेत. म्हणून एक धारारूपाने त्याच्यावर अभ्यास करून त्याला थोडंसं वेळ देऊन जे सगळे दोष काढण्याचं कार्य केलं जातं ना त्याला रिसर्च म्हणतात. असं लगेच बाहेर पडलं नाहीत ते प्रोडक्ट्स. मग कशासाठी सांगत होते की अक्षय चढवतोय ना आपण अक्षत तंदूल चढवतोय तर तिथं सुद्धा असे आपण अनादीपासून केलेले दोष आहेत त्याचं रिसर्च करायचं आहे तुम्हाला. आणि मग अनंत काळापर्यंत पुन्हा त्या दोषांचं उद्भूती न हो किंवा ते पुन्हा तुम्हाला त्रास न देवो त्याचं काहीतरी बॅड इफेक्ट न हो ह्याच्यासाठी म्हणून जे रिसर्च केलं जाणार ते कुठं केलं जाणार शुद्धोपयोगामध्ये. आणि मग तो शुद्धोपयोग तुम्हाला कसा पाहिजे असं फास्ट कसं मिळणार हो मिळेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर नाही राहात. म्हणजे सांगायचं की एकदा आलं काहीतरी हातात आलं तुमच्या म्हणून लगेच आपण सोडून देतो तर पुन्हा तशी अनुभूती नाही करत त्याच्या निमित्तामध्ये शुद्धीकरण होत नाही. म्हणून सांगतायत काय वारंवार प्रयोग करावा लागतो अनेक प्रयोग करावे लागतात तर कुठंतरी तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळणार काय सिद्ध. असा तो शुद्ध आत्मा आपल्या ज्ञानामध्ये येणार जो कधीच आपण पाहिला नाही ग्रहण केला नाही तसा आहे असा अनुभव केला नाही. म्हणून सांगितलं एक जिनमंदिर सुद्धा एक रिसर्च सेंटर आहे का हो भगवंतांकडे बघून आपल्याला आपले दोष कळतात. ते सुखी आहेत ते निर्दोष आहेत ते वितराग आहेत मी का रागी मी का दोषी. मग ते एक स्थान आहे आपल्यासाठी
आपल्या दोषांचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी, ते दोष शोधून त्याला नष्ट करण्यासाठी एक ते आपल्यासाठी आयतन आहे. म्हणून म्हटलं की मंदिरात येतो तर मंदिरसुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे. फक्त काय डेव्हलप करायचं हे आपल्या हातात आहे. काय डेव्हलप करतो आपण? इथं येऊन पण राग आणि द्वेष केलो तर वीतराग कधी होणार? म्हणून सांगतायत काय, अशी वीतरागता उत्पन्न व्हायला पाहिजे की जेणेकरून पुन्हा अनंत काळापर्यंत त्या रागाशी संबंध नको. म्हणून आपले दोष ग्रहण करून समजून त्याला सोडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे हा. ही पूजा कशासाठी आहे? अनुपरोध सुबोध निधानकम. तर त्यांनी काय सांगितलं इथं की जे निगोदी जीवांचं ज्ञान आहे ते कसं असतं? उपरोध नसतो त्याला. पण जे म्हणलं ना, अक्षराचा अनंतवा भाग नित्य उद्घाटित असतो, त्याच्यावर सुद्धा कशाचं आवरण नसतं. कोणाचं? निगोदी जीवांचं जे सगळ्यात अल्प ज्ञान आहे त्याच्यावर आवरण जर घातलं तर जीव जड होऊन जाईल, ज्ञान रहित होऊन जाईल. पण असं तर नाही. वर्तमान में तो हमारे जो ज्ञान प्रगट है वह अनुपरोध है. जेवढं प्रगट आहे ते अनुपरोध आहे, पण केवल ज्ञान नाही आहे. जे थोडंसं ज्ञान आहे त्याला अनुपरोध म्हणलं. निगोद अवस्था में भी अक्षर के अनंतवे भाग ज्ञान जो रहता है उसका उपरोध करने वाला कोई नहीं है. त्या ज्ञानाला कोणीही नष्ट करणारं नाही. काय म्हणले मी? उपरोध म्हणजे काय? लिहिलं नाही तुम्ही? लिहिलं का? काय लिहिलं? हे ते जे 2 ओळीचा अर्थ आहे ना, हे कशामध्ये नाही आहे, त्यामुळे तेवढे 2 ओळीचा अर्थ समजून आपल्या भाषेमध्ये लिहा. कुठल्या पुस्तकांमध्ये वगैरे नाही आहे त्याचा अर्थ स्पष्ट शब्दशः. सहज भावरूपी सुनिर्मल तंदुलांच्या द्वारे संपूर्ण विशाल दोषांचं विशोधन करून अनुपरोध म्हणजे बाधेने रहित अशा सुबोध म्हणजे चांगल्या ज्ञानाला किंवा केवल ज्ञानाला जे प्राप्त झालेले किंवा केवल ज्ञान स्वरूप जे आहेत अशा त्या सिद्धांना किंवा सहज सिद्ध आत्म्याला मी पूजतो. मी त्याची पूजा करतो. तर कशासाठी सांगत होते की आपल्या दोषांचं नाश आपल्याला करायचं आहे. सिद्ध मंदिरात का जाता हो तुम्ही? मंदिरात का जाता? आपलं एक चाललंय म्हणून रुटीन. परिणाम विशुद्धीसाठी, परिणाम विशुद्धी व्हावी. बरोबर. तर लोक काय करतात अज्ञानी? हे भगवान तुम्ही माझ्या दोषाचं नाश करा. देवानी काय काय करावं? किती जणांच्या दोषांचं नाश करायचं? तुम्ही सगळे आलाय तर तेच काम करत बसायचं आहे का त्यांना? म्हणजे तुम्ही काय म्हणले? स्वार्थी झालाय. माझं दोष धुवायचं काम मी त्यांना लावतोय आणि ते दोष धुतील अशी तुमची अपेक्षा. असं कोणीही धुणारं नाही. नाहीतर त्यांना सिद्धशिलेवर जागा मिळायची नाही. कारण ते तुमचे दोषच नष्ट करत बसायले तर त्यांनी त्यांचा अनुभव कधी घेणार? त्यांनी त्यांचा आनंद कधी भोगणार? म्हणून म्हटलं असं जगामध्ये कोणी तुमचे दोष धुणारं नाही. मार्गदर्शक आहेत पण तुम्हाला सिद्धशिलेवर नेणारं कोणी नाही. म्हणून आपल्यालाच आपल्या दोषांचं शोधन करायचं आहे. आपण करतो दुसऱ्याच्या दोषाचं शोधन करतो किंवा दोषग्राहक दृष्टी ठेवतो. काय म्हणले मंगलाबेन? दुसऱ्याचे दोष ग्रहण करण्याची दृष्टी असेल तर आपले दोष दिसत नाहीत. तर काय झालं होतं की एक नवीन टीचर आले होते शाळेमध्ये आणि कितीवी 6वीचं क्लास होतं आणि त्यांची एक स्टाईल होती. ते क्लासमध्ये गेले की सगळ्या मुलांना एक चिअरअप करण्यासाठी, एक त्यांना उत्स्फूर्तता देण्यासाठी सकाळी सकाळी शाळेत आले की सगळ्या मुलांना असं हसत गुड मॉर्निंग म्हणणार, आय लव्ह यू म्हणणार. सगळी छोटी मुलं होती. म्हणल्यावर ती मुलं पण आनंदी होणार. पण त्यातला एक मुलगा होता जो शांत बसायचा. त्याचं नाव असतं म्हणे राजू. आणि तो काहीच रिस्पॉन्स करायचा नाही. न हसायचा, न बोलायचा, न काय कोणाशी गप्पा, काहीच नाही. असं आपलं एक उदास बसायचा एका ठिकाणी. जरी टीचरनी काय विचारलं तरी उत्तरं पण देत नव्हता तो. मग ते टीचरला आवडायचं नाही त्याचं ते बिहेवियर.
म्हणले हा किती रूढ आहे मुलगा, किती काय म्हणायचं लक्ष नसतं काय, किंवा उनाडक्या आहे, असं काहीतरी त्यांनी त्याच्याबद्दल एक डेफिनेशन करून ठेवली होती. म्हटल्यावर असं त्यांचं पूर्ण 1, 2, 3 महिने 4 महिने गेले. रोज ते येऊन मंदिरं म्हणायला लागले, काय क्लासमध्ये सगळ्यांना आय लव्ह यू म्हणायच्या, आणि सगळे मुलं आनंदी, पण तो एकटाच तसा वेगळा असायचा. मग त्याचं सगळं बघितले आणि एक दिवस परीक्षा झाल्यावर रिझल्ट्स येणार होते, तर त्या मुलाला त्यांनी फेल केलं. कारण त्याचं काय असं तो रिस्पॉन्स द्यायचा नाही, त्याचं सगळं बिहेवियर असं असायचं क्लासमध्ये काय, आणि मग त्यामुळं त्याला फेल केलं. आणि हे रिझल्ट गेलं प्रिन्सिपलच्या टेबलवर. मग प्रिन्सिपलनी बघितलं आणि म्हणले की असं का रिझल्ट दिला ह्यानी, तो तर एकदम बेस्ट मुलगा आहे, म्हणजे अभ्यासामध्ये तरी बेस्ट आहे, पण ह्यांनी असं का रिझल्ट दिला आहे. म्हटल्यावर त्यांनी त्या मॅडमना बोलवलं आणि विचारलं, म्हणले तुम्ही एक्झाम पेपर नीट चेक केलेत का, तो तर मुलगा हुशार आहे आणि तुम्ही त्याला फेल केलं आहे, असं का. मग त्यांनी सांगितलं जसं आहे तसं. म्हणले त्याचं कशामध्ये लक्ष नसतं, तो कशाला रिस्पॉन्ड करत नाही, ॲन्सर्स देत नाही, किंवा आपलं उदास एका साईडला बसलेला असतो, आणि मग काय मी रिझल्ट देणार त्याला, त्यामुळं मी फेल केलं आहे. मग आता ते प्रिन्सिपलला वाटलं की हिला काय सांगून उपयोग नाही आहे, हिला कळायला पाहिजे स्वतःला. म्हणून दुसऱ्या दिवशी ती टीचर यायच्या आधी प्रिन्सिपलनी काय केलं, त्याचे मागचे 2-3 वर्षाचे रिपोर्ट कार्ड असतात ना, तर ते रिपोर्ट कार्ड त्या टीचरच्या टेबलवर ठेवायला लावले. मग ते आल्यावर ती टीचर बघितली की राजूचे हे सगळे रिपोर्ट कार्ड आहेत लास्ट इयरचे 2 वर्षाचे. तर म्हटली बघू तर काय केलं आहे ह्यांनी लास्ट 2 इयरमध्ये. 4थीचं रिपोर्ट कार्ड होतं ते, त्याच्यामध्ये लिहिलं होतं फर्स्ट एक्झाममध्ये राजू वॉज टॉपर, फर्स्ट रँकर होता तो, पण फायनल एक्झामच्या वेळीस त्याचे मार्क्स कमी आले. तर तिथं रिझन लिहिलेलं असतं त्या रिपोर्ट कार्डमध्ये का, तर त्यांनी लिहिलं होतं की त्याची आई आजारी आहे आणि त्यामुळे त्याचं परीक्षेमध्ये लक्ष नव्हतं, आणि म्हणून तो एक्झाम नीट अटेंड करू शकला नाही. असं काय 5वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये बघितलं तर त्याची आई मेली होती, तिला कॅन्सर झाला होता आणि लास्ट स्टेजचा कॅन्सर होता तो, त्यामुळं तो अभ्यासात लक्षच घालू शकला नाही. आणि मग इतका हुशार असतानासुद्धा त्याला पेपर न देता आल्यामुळं, किंवा काय म्हणायचं त्याचं लक्ष त्यामध्ये नसल्यामुळं, उदास असल्यामुळं तो कमी मार्क्स पडले त्याला. पण जेव्हा तिने वाचलं ना की त्याची आई नाही आहे, आता 5वीचा मुलगा त्याची आई नाही आहे, काय असणार जीवन. तिला स्वतःबद्दल इतकं खेद वाटायला की मी आजपर्यंत त्याच्याकडं काय दृष्टीने बघितले आणि तो काय आहे. आता दृष्टी बदलली बरं का. आता दुसऱ्या दिवशी सकाळी क्लासमध्ये आल्यावर सगळ्यांना काय म्हणलं, आय लव्ह यू म्हणलं. पण आज तिच्या बोलण्यात मायाचारी होती, कोणाबद्दल तिला प्रेम नव्हतं, फक्त त्याच्याबद्दल प्रेम होतं. कोणाबद्दल, राजूबद्दल. का, कारण एक सिंपती आली ना ज्ञानामध्ये, एक त्याच्या विचारामध्ये तिच्या, की किती बिकट परिस्थितीतून हा शिकतोय, किंवा लहान मुलं आहे म्हटल्यावर आई पाहिजेच आणि आई नाही आहे त्याच्याजवळ. मग आजपासून तिचं सगळं लक्ष त्याच्याकडं, त्याला कसं शिकवायचं, त्याला कसं केंद्रित करायचं, बोलायला लावायचं, कसं त्याला परत ग्रिप करायला लावायचं, सगळं ती स्वतः करू लागली. आणि मग हे सगळं बघितलं त्याला पण आनंद झाला आणि तो पण जरा लक्ष देऊन अभ्यास करू लागला. आता ते दुःख विसरल्यासारखं थोडंसं आईचं. आणि मग ती क्लास होतं 7th पर्यंतचं कॉलेज क्लास काय म्हणायचं शाळा होती ती. त्याच्यानंतर त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जायचं होतं. म्हटल्यावर 7thला सेंड ऑफ होतं शाळेमध्ये. आणि मग तो त्या टीचरजवळ आला आणि त्यांनी तिला एक गिफ्ट दिलं जायचं म्हटल्यावर आता सोडून. मग तिने बघितलं तर तिला आनंद झाला की त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलं म्हणून. त्याने ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये त्याच्या आईची एक बांगडी होती आणि ती आई एक परफ्यूम वापरायची, ते परफ्यूम होतं. मग तिने ती बांगडी घातली आणि ते परफ्यूम थोडंसं लावून बघितलं आणि तो खेळून परत इकडं तिकडं जाऊन आला तिच्याजवळ. तर तो म्हणाला आज मला माझ्या आईजवळ आल्यासारखं वाटायला लागलं. त्या टीचरला म्हटल्यावर ती अजून इमोशनल झाली आणि त्याला सगळा चांगला उपदेश दिला, तुझी सगळी भरभराट होऊ दे, पुढं चांगलं शिक्षण मिळू दे, चांगलं तुझं ग्रोथ होऊ दे, सगळा आशीर्वाद दिला आणि ते गेला. आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तो
डॉक्टर झाला आणि एक दिवस ही रिटायर झाली. रिटायर झाल्यावर एक दिवस तिच्या घरी लेटर आलं. काय होतं ते वेडिंग कार्ड होतं, लग्न होतं त्याचं पण. आणि मग त्यांनी काय केलं, लग्नाचं पत्रिका मॅडमला पाठवली होती आणि तो होता कुठंतरी फार दूर गावामध्ये. मग तिथं जाण्यासाठी त्या मॅडमना त्यांनी एअरपोर्टचे काय म्हणायचं एरोप्लेनचे तिकीटं पण पाठवली होती. सगळी वेळ दिली, कागद दिलं, सगळं दिलं होतं त्यांच्याजवळ. आणि ते पाठवलेलं आणि ते बघितल्यावर कोण आहे हा, राजू म्हणून नाव कळाल्यावर तिला पण आनंद झाला की राजू डॉक्टर झाला. राजू बन गया डॉक्टर बरं का. आणि ती आपला आनंदाने त्याच्या वेडिंगसाठी म्हणून गेली. तर तिथं तिला पोचायला लेट झालं तर तो थांबून राहिला. काय प्रसन्नाला सांगा, त्यांनी माळच घातली नाही गळ्यात, म्हणजे आई नाही. हां, तर तो म्हणाला, सगळ्यांना सांगितलं होतं की माझी आई येते. मग सगळे म्हणाले की आई नसताना हा कसं म्हणतो आई येते म्हणून. आणि मग त्याला सगळ्यांना थांबवून ठेवलं होतं आणि मग ती आली की सगळ्यांना त्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं, हीच माझी आई. असं ते वर्ड्स ऐकले की त्या टीचरच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहायला लागले. कशासाठी, मी त्याला काय म्हणून बघितलं होतं, काय म्हणून ट्रीट केलं होतं आणि तो माझ्याकडं काय म्हणून बघितला. आणि एवढ्या वर्षामध्ये त्यांनी मला नाही विसरलं. आणि तो सगळ्यांना सांगतो की आजपर्यंत मला अनेक टीचर भेटले, अनेक प्रोफेसर्स भेटले, पण हिच्यासारखी कोणी नाही भेटली, म्हणून ही माझी खरी आई आहे. म्हणजे म्हणायचं आहे काय, कशासाठी, दोष, आपली दृष्टी दोषग्राहक असेल तर कधीच समोरचा चांगला दिसणार नाही. आणि तेच दृष्टी बदलली की मग आता दुसऱ्याकडं नाही बघायचं, आपल्याकडंच बघायचं आहे. आपल्या पण आत्म्यामध्ये दोष नाहीत, पण आपण आजपर्यंत त्याला कधी तसं बघितलंच नाही आहे. म्हणून असं निर्दोष जाणं स्वतःला, तर सगळ्या दुःखाचा, सगळ्या संकटांचा, सगळ्या प्रतिकूलतेचा नाश होणारच. म्हणून त्या सगळ्यापासून भिन्न मी कसा आहे जाणणारा आहे, निर्दोष आहे. सगळे माझ्यामध्ये असणारे विभाव परिणाम जे आहेत ते माझा स्वभाव नाहीत. आणि हे सगळं सांगतायत की अक्षत चढवतोय तर त्या अक्षय स्वभावाला प्राप्त करण्यासाठी. म्हणून या अक्षताच्या द्वारे मी पूजन करतो. कोणाची, द्वैत नयाने सिद्ध परमात्म्यांची आणि अद्वैत नयाने आपल्या सहज सिद्ध स्वभावाची. कशाच्या द्वारे, सहज भावाच्या द्वारे. हे दोन शब्द घेतलेत. सहज भाव म्हणजे शुद्धोपयोग आणि सहज सिद्ध म्हणजे माझा शुद्धात्मा, त्याला मी जाणतो. हो, जाणा. सर्व दोषांनी रहित निर्दोष परमात्मा जाणा. हा मी आत्मा अनादि अनंत दोषमुक्तच आहे. निष्कलंक आहे. सहज भाव स्वरूप आहे जाणा. सुनिर्मल स्वभावी आहे जाणा. अनुपरोध सुबोध स्वरूप आहे जाणा. शुद्ध स्वरूपोऽहम् निष्पाप स्वरूपोऽहम्